नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा कोणता ट्विस्ट येणार आहे आणि त्या ट्विस्टमध्ये आता युगंधरने असं काहीतरी केलेलं असतं. कारण आता मित्रांनो जी डेड बॉडी तुम्हाला दाखवण्यात आली होती ती तर आनंदीची नसते, कारण त्यामध्ये दुसरीच एक अंध बाई असते. पण आता अंध आहे आणि एका अंध बाईचा ॲक्सिडेंट झाला म्हणून धावतच आरती आणि आता ह्या आर्ची ह्या इकडे निंबाळकरांच्या घरामध्ये परत येतात. कारण पिंट्याने जेव्हा सांगितलेलं असतं की आनंदी इकडे नाही आली आणि त्याच वेळेस एक माणूस तिथे धावत आलेला आहे आणि त्या माणसाने जेव्हा सांगितलं की एका बाईचा ॲक्सिडेंट झाला आणि ती बाई अंध आहे, हे जेव्हा मात्र आता पिंट्याबरोबर फोन सुरू असताना आरती आणि आर्चीने ऐकलेलं असतं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. म्हणून त्या घाईने निंबाळकरांच्या घरात येतात आणि निंबाळकरांच्या घरामध्ये आता ते सगळ्यांना जाब विचारत असतात. आणि त्याच वेळेस मात्र आता आरती आणि आर्ची ह्या इतक्या चिडलेल्या असतात, कारण युगंधर आता आनंदीला शोधायला नाही म्हटलेला असतो, मी तुमची कोणतीही मदत नाही करू शकत. आणि त्याच वेळेस मात्र आरतीला इतका राग आलेला असतो. आरती म्हणते की यापुढे आमच्या आनंदीसाठी एकही कोणी शब्द वापरायचा नाही, कारण ज्या घरात आमच्या आनंदीला किंमत नाही त्या घरामध्ये आमच्या आनंदीला आम्ही पाऊल ठेवून देणार नाही. आता आज तुमच्यामुळे आमच्या आनंदीची अवस्था अशी झालेली आहे आणि आज मात्र देवकृपेने आमची आनंदी सुखरूप राहिली पाहिजे. परंतु आता जेव्हा ह्या आर्ची आणि ह्या आरती हे दोघींना समजतं की आनंदीचा खूप मोठा अपघात झालेला आहे आणि व्हिडिओ कॉलवर जी काही बाई आहे तर तिचा अपघात झालेला नसून ती मात्र आता तेथे बेशुद्ध पडलेली आहे आणि तिचा अपघात झालेला असतो. परंतु मित्रांनो ती आनंदी नसते. आनंदी दुसऱ्याच एका ठिकाणी गेलेली आहे मंदिरात आणि तिच्या समोर आता हा अपघात घडलेला असतो. तेव्हा आनंदी घाईने तिला वाचवायला तेथे आलेली असते, परंतु आनंदी अंध असल्यामुळे तिला काही समजत नसतं. पण तरीसुद्धा मात्र आरडा ओरड करून तिने त्या बाईला वाचवलेलं असतं. परंतु आनंदी ती नसते. आनंदी थोडीशी पुढे येते, परंतु आनंदीचा एक खूप मोठा अपघात घडणार असतो. कारण आता जेव्हा घरातील सगळेजण हे आनंदीला पाहायला येतात, परंतु जेव्हा आता आरती आणि आर्ची या व्हिडिओ कॉलवर दाखवतात युगंधरला जेव्हा समजतं की आनंदीचा खूप मोठा अपघात झाला आणि ती एक अंध बाई आहे. अंध म्हटल्यानंतर आता युगंधरचे हातपाय थरथरतात, कारण त्याला आत्तापर्यंत माहिती नसतं की आनंदी अंध आहे आणि तेव्हा त्याला ते सत्य समजलेलं असतं. परंतु आज मात्र आनंदी कोणत्या संकटात आहे हे कुणालाच माहिती नसतं आणि आनंदीने मात्र घर सोडल्या क्षणी आनंदी जेव्हा बाहेर गेलेली असते तर ती एका ठिकाणी बेशुद्ध पडलेली असते, कारण तिच्या पोटामध्ये अन्नाचा कण नसतो. तेव्हा आता सगळेजण मात्र आनंदीला शोधायला निघतात. युगंधरला आता खूप पश्चाताप होत असतो. मुलांचा फारच राग येतो आणि तो घरी जाताना म्हणतो की जर आता आनंदीला काही झाले तर एकतर सगळी प्रॉपर्टी आनंदीच्या नावावर मी केलेली आहे. तर आता सगळेजण म्हणतात की आनंदीच्या नावावर तू कोणत्या हक्काने प्रॉपर्टी केली. त्यावरती युगंधर म्हणतो की ती माझी बायको आहे आणि बायकोच्या हक्काने मी तिच्या नावावर प्रॉपर्टी केलेली आहे. म्हणून आता सगळ्यांना एक प्रकारचा धक्काच बसलेला असतो. माई आणि बापू देवाला हात जोडतात, काही कर पण देवा आज माझ्या आनंदीला वाचून दे. त्यानंतर युगंधर मात्र शिर्केंना आणि सगळ्यांना आनंदीला शोधायला माणसं पाठवतो आणि स्वतः युगंधर मात्र आज देवी आईच्या मंदिरात आलेला असतो. आणि देवी आईच्या मंदिरात आल्यानंतर आता तो तेथील दिवा घेतो आणि देवी आईला हात जोडून म्हणतो की देवा काही कर परंतु आनंदीला सुखरूप वाचून दे. तिच्या जीवाला कोणताही धोका होऊन नको देऊ आणि किती काही झालं तरी माझी आनंदी मला हवी आहे, कारण आनंदी या निंबाळकर घराण्याची शान आहे. किती काही झालं तरी आनंदी परत त्या घरात लक्ष्मीच्या पावलासारखी आलीच पाहिजे. आणि त्याच वेळेस मात्र आता युगंधरने हातामध्ये तो पेटता दिवा घेतलेला असतो आणि तो पेटता दिवा घेऊन मात्र तो आनंदीसाठी प्रार्थना करत असतो. त्यावेळी त्याच्या हाताला भाजत असतं, परंतु तेवढ्यात मात्र आता मागून मालक साहेब असा आवाज येतो. मालक साहेब असा आवाज आल्यानंतर युगंधर जेव्हा मागे वळून बघतो तर तेव्हा आनंदी असते आणि आता ती अपघात झालेली बाई दुसरीच आहे आणि आपली आनंदी सुखरूप आहे. आणि तेवढ्यात मात्र आनंदी मालक साहेब करत येते आणि युगंधरच्या हाताला जी काही जखम झालेली आहे आणि ती म्हणते की मालक साहेब प्लीज असं काही करू नका, मी तुम्हाला सांगितलं ना मला त्या घरात राहायचं नाही, माझ्यासाठी कोणतंही व्रत तुम्ही करू नका. परंतु युगंधरने मात्र इतकं कठीण व्रत केलेलं असतं, त्याच्या हाताला खूप भाजलेलं असतं, तरीसुद्धा मात्र तो ते कठीण व्रत पूर्ण करतो. आणि एकतर आनंदी आणि आता हे जे काही झालेलं आहे मुलांमधील दुरावा, तेव्हापासून युगंधरने आता हे जेवण वगैरे काही केलेलं नसतं आणि तेवढ्यात त्याला चक्कर येणार. पण आनंदीचा आवाज ऐकल्यानंतर तो मात्र
अगदी ठणठणीत, अगदी त्याला व्यवस्थित वाटतं आणि धावतच मात्र तो आनंदीच्या जवळ येतो. पण आनंदीला चक्कर येते आणि आनंदी खाली पडते आनंदीच्या पोटात काही नसल्यामुळे. आणि एकतर आता आनंदी बाहेर इतक्या म्हणजे रात्रीची फिरलेली असते, तिला आता खूप असं पाणी वगैरे काहीच नसतं म्हणून ती चक्कर येऊन खाली पडते. तर युगंधर जोरात आनंदी असे ओरडतो आणि त्याच वेळेस आता आनंदीला मात्र घाईने युगंधर उचलतो आणि तसाच हॉस्पिटलला घेऊन येतो. आनंदीची जी अवस्था झालेली असते, आनंदीला मात्र आता म्हणजे उठतासुद्धा येत नाही. आणि जेव्हा आता आनंदी म्हणजे त्या बाईला वाचवायला गेलेली असते, कारण ती वेडी बाई असते आणि आनंदीचं गाठोडं घेऊन ती पळत असते. आणि आनंदीचं गाठोडं घेऊन पळत असताना तिचा अपघात होतो आणि ती आनंदी तिला वाचवते, पण आनंदीचं गाठोडं तेथेच राहिलेलं असतं. आणि शेवटी ती बाई वेडीच असते आणि ती सेम टू सेम आनंदीसारखीच आता साडी वगैरे नेसून तेथे म्हणजे रस्त्याने जात असते आणि तिचा सुद्धा अपघात झालेला असतो. आनंदीने मात्र आता त्या बाईला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केलेला असतो, परंतु आनंदीचीच मात्र आता अवस्था खूप बिकट असते. एकतर तिला दिसत नसतं आणि आता मात्र ती सुद्धा अंध आहे आपल्यासारखीच, याचा आनंदीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. आनंदी त्या बाईला सुखरूप वाचवते, परंतु पुढे आल्यानंतर मात्र आनंदीला सुद्धा मात्र एका गाडीसमोर आता एका बाईकवाल्याचा धक्का लागतो आणि आनंदीसुद्धा खाली पडलेली असते. कसंबसं मात्र ती आपला स्वतःचा जीव वाचवत तेथे मंदिरापर्यंत येऊन पोहोचलेली असते आणि तेथे तिला समोर आता युगंधरचं हे असं सत्य दिसतं. कारण युगंधर जेव्हा पेटता दिवा हातावर घेऊन उभा असतो आणि आनंदी साठी तो प्रार्थना करत असतो, तेव्हा आनंदीने मात्र त्याचा घंटेचा आवाज ऐकलेला असतो आणि मालक साहेब म्हणून तेथे आलेले आहे असं तिला वाटलेलं असतं. म्हणून जेव्हा आता ती तेथे बेशुद्ध पडते तर युगंधर आता घाईने तिला हॉस्पिटलला घेऊन आलेला असतो आणि आनंदीला म्हणतो की आनंदी अगं काय स्वतःची अवस्था करून घेतली. पण त्याच वेळेस आता मुलांना पश्चाताप होतो, कारण आज आपल्यामुळे आनंदीची अशी अवस्था झाली. कारण आरतीने आता पृथ्वीला खूप काही सुनावलेलं असतं. आरती पृथ्वीला म्हणलेली असतं की अरे ज्या आनंदीने तुमच्यासाठी इतकं सर्व काही केलं, स्वतःचा विचार केला नाही आणि ज्या झुंबरला तुमच्या काकाने अगदी तिचा दोर सोडून पाडण्याचा प्रयत्न केला आणि त्याच आनंदीच्या तुम्ही जीवावर उठले, तिला घराच्या बाहेर काढायला निघालेस. अरे हे सर्व करताना लाज कशी वाटत नव्हती. आनंदीने तुमच्यासाठी काय काय केलं, ती स्वतःचा आनंद विसरली, कारण तिला तुमच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा होता आणि तुमच्या आईसाठी तिने काय काय केलेलं नाही. आणि त्याच वेळेस मात्र घरामध्ये एक असा भयंकर प्रकार घडतो, कारण जेव्हा आनंदीने घर सोडलेलं असतं तेव्हा लगेच आता समिधाचा फोटो आहे तर तो खाली पडलेला असतो, कारण तो फोटो वाऱ्याने आता अगदी जोराची झुळूक येते आणि तो फोटो खाली पडून फुटलेला असतो. तेव्हा मात्र आता सगळ्यांना एक प्रकारचा धक्का बसतो, कारण आनंदी घर सोडून गेली हे समिधाला सुद्धा पटलेलं नाही. तेव्हा माई आणि बापू म्हणतात की बघा आज समिधाला सुद्धा समजलं की आनंदीने घर सोडायला नको होतं, पण तुम्ही तर तिला घराच्या बाहेर काढायला निघालं. अरे आज ह्या आनंदीने आपल्यासाठी काय काय केलेलं नाही. तेव्हा मुलांना आता स्वतःचं म्हणजे प्रायचित्त होतं. मुलं म्हणतात की खरंच आमची खूप मोठी चूक झाली, आम्ही असं करायला नको होतं. पण त्याच वेळेस मात्र आता युगंधर आनंदीला उचलून तिकडे हॉस्पिटलला घेऊन आलेला असतो आणि आनंदीला रक्ताची गरज असते. तर आता सगळ्यांना माहिती असतं की आता पृथ्वीचं रक्तगट आहे तर ते ओ पॉझिटिव्ह आहे आणि आनंदीचं रक्तसुद्धा ओ पॉझिटिव्ह आहे. परंतु आता आनंदीला रक्त कुणाचंही मॅच होत नसतं, तर काय करायचं नक्की आता म्हणजे आनंदीला रक्त कोण देणार. युगंधरने मात्र आता आनंदीसाठी पुन्हा देवासाठी प्रार्थना केलेली असते आणि त्याच वेळेस आता डॉक्टरांनी युगंधरला आणखीन एक सत्य सांगितलेलं असतं की तुमची बायको अंध आहे आणि अंध आहे हे तुम्हाला सत्य का समजलं नसेल. आणि त्याच वेळेस आता युगंधरच्या पायाखालची जमीन सरकते. युगंधर घाईने आनंदीच्या डोळ्याचं ऑपरेशन करण्याचं ठरवतो, कारण या अपघातामध्ये आनंदीच्या डोळ्यांना लागलेलं असतं आणि त्या डोळ्यांना लागलेलं आहे. परंतु त्याच वेळेस मात्र आता आनंदीसाठी एक असा चमत्कार घडणार असतो, कारण आता जेथे आनंदीचा अपघात झालेला आहे, कारण आनंदी पुढे येऊन मात्र आता म्हणजे जो अपघातीचा छोटासा झालेला असतो पण डोळ्याला लागलेलं असतं आणि त्यामुळे मात्र डॉक्टरसमोर हे सत्य आलेलं असतं की तुमची बायको अंध आहे. आणि तेव्हा युगंधरने आता भयानक निर्णय घेतलेला असतो. घाईने त्याने शिर्केंना फोन केलेला असतो आणि फॉरेनचे डॉक्टर आणून आनंदीसाठी आता ऑपरेशनची सर्व तयारी केलेली असते. पण अगोदर आनंदीला ब्लडची
गरज असते, त्यासाठी आता रक्त कुणाचं हवं आहे. आणि माई आणि बापू हे सगळेजण तेथे येतात. तेव्हा आनंदीसाठी सगळेजण रक्त शोधत असतात, कारण डॉक्टरनी सांगितलेलं असतं आनंदीला जर आपण रक्त दिलं नाही तर आनंदीची अवस्था खूप क्रिटिकल होऊ शकते. आणि त्याच वेळेस आता पृथ्वी पुढे येतो. पृथ्वी म्हणतो की माझं रक्तगट हाच आहे आणि त्यामुळे मी रक्त द्यायला तयार आहे. जेव्हा पृथ्वी रक्त द्यायला समोर येतो, पण युगंधर त्याला अडवतो की तू आनंदीला रक्त द्यायचं नाही, कारण तुमच्यामुळे आज आनंदी मृत्यूच्या दारामध्ये झुंज देत आहे. तेव्हा पृथ्वी म्हणतो की मला माफ करा, माझी खूप मोठी चूक झाली, पण प्लीज मला आनंदीला रक्त देऊन द्या. युगंधर म्हणतो की तू आत्ताच्या आत्ता इथून चालता हो, परंतु तरीसुद्धा मात्र पृथ्वीने युगंधरच्या नकळत आनंदीला रक्त दिलेलं असतं. आणि आता आनंदीसाठी त्याने म्हणजे इतकं कठीण व्रत केलेलं असतं. तो सुद्धा म्हणतो की जोपर्यंत आनंदी शुद्धीवर येत नाही तोपर्यंत मात्र आता मी अन्नाचा एकही थेंब घास घेणार नाही आणि पाण्याचा एकही थेंब नाही घेणार. म्हणून मात्र आता तो सुद्धा देवी आईच्या तेथे मंदिरात येतो आणि आनंदीसाठी कठीण अगदी घंटेचं हे व्रत करतो. जोरजोराने तो घंटा वाजवत असतो जोपर्यंत आनंदी शुद्धीवर येत नाही आणि त्याच्या हातातून शेवटी रक्त येत असतं. आणि त्याच वेळेस आरती तेथे खुशखबर त्याच्यासाठी घेऊन आलेली असते की आनंदी शुद्धीवर आली. आनंदी शुद्धीवर आल्यानंतर तिला समजतं आणि तेव्हा ती आता डोळ्यांनी पाहते तर तिला दिसायला सुरुवात होते. आनंदीला इतका आनंद वाटत असतो. आनंदी म्हणते की मला दृष्टी आली, मला खूप आनंद झाला, मालक साहेब हे कसं शक्य झालं. तेव्हा युगंधर तिला म्हणतो की आनंदी सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे, तू अजिबात काळजी करू नको. म्हणून मात्र आता आरती ही पृथ्वीला म्हणत असते की आता बास. आरती घाईने पृथ्वीला म्हणते की आता तुझे डोळे उघडले असतील, पण तरीसुद्धा मात्र तुला आनंदीची माफी मागायची आहे. मोठ्या मनाने तुला त्या घरात तिला परत घेऊन जायचं आहे, पण तरीसुद्धा आम्ही आनंदीला तिकडे तुमच्या घरात येऊन देणार नाही. पृथ्वी म्हणतो की आरती मला माफ कर, माझ्या हातातून खूप मोठी चूक झाली. तू माझे जर डोळे उघडले नसते तर आज मला खूप म्हणजे पश्चाताप झाला असता. खरंच तू माझे ऐन वेळेस येऊन डोळे उघडले, खरंच मला खरं काय आणि सत्य खोटं काय हे समजलं. म्हणून पृथ्वी हा धावतच आनंदीसाठी येतो आणि शेवटी मात्र त्याने आता आनंदी जवळ आल्यानंतर जेव्हा तो तेथे आलेला असतो तेव्हा त्याला चक्कर येते आणि तो खाली पडणार. तोच आनंदी म्हणते की बाळा पृथ्वी काय झालं. आणि पृथ्वी जेव्हा तिच्याकडे बघतो तेव्हा त्याला समिधाचं रूप मात्र आपल्या आनंदी दिसतं. जशी आपली समिधा दिसायची तर सेम टू सेम मात्र आता तसाच जो काही आता हा आनंदीचा चेहरा आहे तर तो त्याला दिसलेला असतो. कारण आनंदीचा जो काही चेहरा आहे तर तो मात्र थोडासा असा खरचटलेला असतो आणि समिधाचं कायम रूप त्याच्यामध्ये त्याला दिसत असतं. तर तेव्हा मित्रांनो आता सगळ्यांना आनंदीचा एक खूप मोठा दृष्टांत समिधामध्ये पाहायला मिळालेला असतो. तर पुढे काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.